तर काय सांगाल एकंदरीतच मनोज जरांगे जे आहेत ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. हायकोर्टाने त्यांना जरी त्यांना परवानगी नाकारली आहे, मात्र मुंबईकडे कूच करणार, शांततेच्या मार्गाने कूच करणार, न्यायालयाचा सन्मान करणार असं ते बोलत आहेत. कसं बघताय याकडे? नाही, हे बघा की कसं आहे, ते आंदोलनकर्ते आहे. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्या सरकारकडे मांडण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करायचा हा तो त्यांचा प्रश्न आहे. खरं म्हणजे उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर, आदेश दिल्यानंतर त्याचं पालन करणे हे या देशातील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. पण त्याबद्दल आंदोलनकर्त्यांनी काय करायचं हे त्यांना ठरवायचं आहे. हायकोर्टाचा मान करायचा की अपमान करायचा. आणि दुसरं असं की ते त्यांच्या मागण्यांसाठी त्यांच्या मार्गाने जात आहे. आम्ही त्यांच्या भूमिकेवरती आणि सरकारच्या भूमिकेवरती सातत्याने बारीक लक्ष ठेवून आहोत. कारण याच गोष्टीवरती मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी पण आंदोलन केलं होतं, आम्ही पण आंदोलन केलं होतं आणि आमच्यासोबत चर्चा करून सरकारने आम्हाला लेखी दिलेलं आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, ओबीसी मधनं मराठा जातीला आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र सुद्धा देणार नाही. आणि सरकारचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांनी हे जाहीररित्या सुद्धा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती बोललेले आहे, विरोधी पक्षाचे नेते बोललेले आहे. म्हणजे सर्वांनी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, ओबीसी मधनं मराठा जातीला आरक्षण मिळणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणार ही भूमिका घेतलेली असल्यामुळे सध्या तरी आमच्या या आरक्षणाला धक्का लागेल असं कृत्य सरकारकडून किंवा विधानसभेतील किंवा विधान परिषद कुठल्याही सदस्यांकडून होताना आम्हाला दिसत नाही. आणि म्हणून आम्ही आंदोलनकर्त्याच्या आणि सरकारच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवून आहोत की आमच्या आरक्षणावर कुठे गदा येते आहे का, आमच्या आरक्षणाला धक्का लागतो असं कुठे दिसते आहे का. अशा प्रकारचं कृत्य सरकारकडनं होताना ज्या दिवशी आमच्या लक्षामध्ये येईल, ज्या क्षणी आमच्या लक्षात येईल त्याच क्षणी हा महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावरती येऊन त्यांच्यापेक्षा जास्त ताकदीने आपल्याला मिळालेल्या संविधानिक आरक्षणाचं, अधिकाराचं संरक्षण करेल. त्याकरता जी लढाई लढायला लागेल ती लढाई लढण्याकरता हा ओबीसी समाज महाराष्ट्रातील सक्षम आहे आणि तयार आहे. आपण जर बघितलं असेल तर आता मनोज जरांगे यांच्या संपूर्ण आंदोलनात त्यांच्या मराठी बांधवात त्यांची संख्या जर बघितली तर 5% वाढलेली आहे. म्हणजे संख्या मोठ्या प्रमाणात. अशा वेळी जर सरकारने कुठे बदल केला किंवा सरकारने या समर्थन जर केलं तर कसं बघायला? नाही, आम्ही सांगितलं त्यांच्यापेक्षा जास्त ताकदीने ओबीसी रस्त्यावरती, कारण ओबीसींची संख्या ही या महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. पण ओबीसींना जे काही आश्वासन सरकारने दिलेलं आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल होताना दिसत नाही. कारण आम्हाला विरोधाला विरोध नाही करत. त्यांना त्यांच्या मागण्या मांडण्याचा अधिकार आहे, आम्हाला आमची म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. दोन्ही स्वतंत्र आहेत. आम्हाला आज तरी कुठल्याही प्रकारची भीती आमच्या मनामध्ये नाही आहे आणि म्हणून आम्ही आमची आंदोलनाची भूमिका सध्या ठरवलेली नाही आहे. परंतु उद्याला आम्ही एक मीटिंग घेऊ आणि त्या मीटिंगमध्ये आम्हाला गरज आहे का याचा अभ्यास करून आधी गरज असेल तर आंदोलन करू. विरोधाला विरोध म्हणून आंदोलन करणार नाही. तर गरज नसेल तर आंदोलन कशाला करायचं? मुख्यमंत्र्यांबद्दल जे वक्तव्य जरांगे पाटलांचे येतात तुम्ही कशा पद्धतीने पाहता? नाही, असं हे बघा की कुठल्याही एखाद्या व्यक्तीवर वैयक्तिक आरोप करणं, पर्टिक्युलरली नाव घेऊन आरोप करणं, ते अशा प्रकारचं होऊन राहिले का ते एकटेच मालक आहे, एकटाच दोषी आहे. अरे बाबा, इथे विधानसभा आहे, विधान परिषद आहे, मंत्रिमंडळ आहे, मुख्यमंत्री आहे, 2 उपमुख्यमंत्री आहे. हे सर्व मिळून निर्णय घेत असतात आणि अशा वेळेस एकच माणूस आमच्या बाजूने नाही आणि तो निर्णय घेत नाही अशा प्रकारे होत नसते. कारण तुम्हाला तुमचं म्हणणं हे सरकार पुढे मांडायचं असतं आणि सरकारमध्ये अनेक घटक असतात. त्या घटकांचा विचार व्हायला पाहिजे. मतभेद होऊ शकतील पण शेवटी सामूहिक निर्णय जोपर्यंत होत नाही कोणताही मुख्यमंत्री तशा प्रकारचं निर्णय किंवा तशा प्रकारचं काय म्हणून आपण ज्याला म्हणून कुठला निर्णय घेऊ शकत नाही.